आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. डोंबिवली अमुदान केमिकल कंपनीत स्फोट होऊन 8 दिवस झाले तरी अनेक बेवारस मृतकांचे नातेवाईक आहेत हवालदिल. सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलीस स्थानक आणि MIDC अधिकाऱ्यांची घेतली भेट. मूळ भूमिपुत्रच्या 16,000 हेक्टर जमिनीवर MIDC वसली आहे. घातक रासायनिक कंपन्या हटवा अशी मुख्य मागणी करत इतर कंपन्यांनी इंजिनियर वर्क आणि IT क्षेत्राअंतर्गत कारखाने चालवावे अशी मुख्य मागणी करत 27 गाव संघर्ष समितीच्या पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना ग्रामीण नेते यांनी घटनास्थळी भेट देऊन मानपाडा पोलीस MIDC मध्ये जाऊन अधिकाऱ्यांना निवेदन दिले. दरम्यान अमुदान कंपनीचा रिॲक्टर ऑपरेटर सत्यनारायण राजवर हे बेपत्ता आहेत. त्यांचं काय झालं, मृतक शवामध्ये त्यांचं पार्थिव आहे का हे शोधण्यासाठी धावपळ करत आहेत. पण अनेक मृतकांची ओळख न पटल्याने DNA चाचणी झाल्याशिवाय मृतकाची ओळख पटणार नाही आणि तोपर्यंत शव ताब्यात देत नसल्याची तक्रार नातेवाईक करत आहेत. 23 तारखेला जो स्फोट झाला त्याच्यामध्ये जवळजवळ 16 ते 17 माणसांचा मृत्यू झाला. अजूनही माणसं काही इंज्युर्ड आहेत. काही माणसांचं अजूनही प्रेत मिळालेलं नाही. त्याच्यामुळे अक्षरशः राख रांगोळी काही जणांचे तिथे झालेले आहे. आम्ही आज तिथे पाहणी केली जागेवर जाऊन. ते जागेवर गेल्यानंतर बघितलं तर तिथे परिस्थिती एवढी भयानक आहे. एका कंपनीचा स्फोट झाल्यामुळे जवळजवळ 11 ते 12 कंपन्या या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. अनेकांचे 2-2 किलोमीटरपर्यंत पत्रा फुटले, काचा फुटलेल्या आहेत. खूप मोठी हानी आपल्या तिथल्या स्थानिक लोकांची झाली, रहिवाशांची झालेली आहे. आज या गोष्टीचा विचार करून संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही पाहणी केली. पोलीस स्टेशनला हे निवेदन दिलं. त्यांनाही सांगितलं की बाबा रे याच्यात लक्ष घालावं, कारण शेवटी अधिकारी सगळेच असतात शासनाचे की ज्यांच्यामुळे इथे पुन्हा कायदा सुव्यवस्था बिघडता कामा नये. या भूमिकेतून पोलिसांनी सुद्धा सहकार्य करण्याचं आम्हाला त्यांनी तसा रिपोर्ट त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाला देण्याचं ठरवलं आहे. त्याच्यानंतर आज MIDC कार्यालयामध्ये आलो. MIDC कार्यालयाचे ते AC असलेले साहेब त्यांची भेट झाली. त्यांना सविस्तर आम्ही चर्चा केली. जवळजवळ 1-1.5 तास चर्चा चालू होती की ह्या ज्या कंपन्या आहेत आपल्या डोंबिवली झोन 1 आणि झोन 2 मध्ये अशा केमिकल कंपन्या डेंजरस आहेत की ज्याच्यामुळे अशा प्रकारे स्फोट होऊ शकतात. जर 2016 साली प्रभातमध्ये झालं, 2020 मध्ये एक झालं, आज हे पुन्हा झालं. अशा जीवितहानी आपण किती दिवस वाट बघायची आपण या अशा धोकादायक कंपन्यांची. त्यामुळे या अधिकाऱ्यांना सांगितलं की ह्या अशा प्रकारची जी काही कंपन्या आहेत ह्या केमिकल हे इथे राहता कामा नये. त्यांची तातडीनं सर्वे करून त्यांची दुसरीकडे त्यांची रवानगी करावी आणि ह्या जागेवर विशेषतः या जागेवरती त्या मालकाला कुठल्याही प्रकारची केमिकल कंपनी न ठेवता तिथे इंजिनिअरिंग किंवा IT क्षेत्रातील की ज्याच्यामुळे तिथे उद्योग वाढीच होईल आणि तिथे रोजगार निर्माण होईल. आज आम्ही 1600 हेक्टर जागा MIDCला दिलेलं आहे. पण स्थानिक भूमिपुत्रांना यांचा शून्यपणे आम्हाला त्याचा उपयोग होतो आहे. पण कुठेतरी कंपन्या चांगल्या असल्या तर आमच्या तरुणांना इथे रोजगार मिळेल आणि ह्या डेंजर झोनमधून डोंबिवली शहरामध्ये जो आग महाराष्ट्रामध्ये पेटलेला आहे की एक संस्कृत नगरी असले डोंबिवली शहरामध्ये लोक आज राहायला येतात. पण अशा उद्ध्वस्त करणाऱ्या कंपन्या राहिल्यात तर लोक इथं राहायला येणार नाहीत. आणि म्हणून अशी मागणी केली असे यांचं सर्वे करावं आणि येत्या 15 दिवसात पुन्हा आम्ही तुमच्यावर भेट घेणार आणि काय सर्वे केले, कसे पुढचे हे केले ते आम्ही बघणार आणि पुढची रणनीती आम्ही ठरवणार. एक मिनिट, निवासी विभाग आता झालेला आहे. केमिकल कंपनी काय MIDC ही पहिल्यापासून आहे जुनी. मग ह्याच्यामध्ये काय त्यांचं कंपनी मालकांची काय चुकी आहे? नाही, MIDC झोन हा रेसिडेन्शियल हा पण त्या लोकांनी त्याच्यामध्येच आहे ना. आता याच्यामध्ये कंपनी मालकांचे असले पण त्यांनी कुठल्याही प्रकारच्या इथे कंपन्या टाकाव्या नाही, सगळ्या वस्तीला उद्ध्वस्त कराव्या असं कसं चालेल? ते जर त्यांना केमिकल करायचं असेल तर त्यांनी एखाद्या साध्या कंपनीचं असलं पाहिजे. डेंजर झोन की ज्याच्यामुळे मनुष्यहानी होऊ शकते 2-2 किलोमीटरवरती, तर कसं चालेल? ते तर त्याच्यावरती ॲक्शन घेऊन यांना पहिले तातडीने कारवाई केली पाहिजे. आणि हे जबाबदार अधिकारी इथे आहेत ज्यांनी जबाबदारी आहे त्यांची की इथे लक्ष दिलं पाहिजे, त्यांनी ते लक्ष दिलं नाही. त्यांची सुद्धा चौकशी करावी, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.